हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी आज तुमच्यासोबत माझं विंटर मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडलास तर नक्की लाईक शेअर कराल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघाल. आणि कसा तुम्हाला व्हिडिओ वाटला हे पण मला कमेंट करून सांगाल. तर जर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर इथे मी मॉर्निंगलाच उठली होती आणि ह्या मॉर्निंगचाच व्ह्यू आहे. आजचा मॉर्निंगचा व्ह्यू खूप छान होता. तर मी वरती गेले आणि त्यानंतर थोडे झाडाचे क्लिप वगैरे काढले आणि ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर त्यानंतर मी खाली आले आणि नंतर मग मी स्टडी करायला बसली. तर मी जे काही माझे आधीचे टास्क होते ते पूर्ण कंप्लीट केले. तर ते मी खोडत होते. त्यानंतर मग मी नवीन माझे टास्क लिहून घेतले, कारण आता माझं म्हणजे पेपर आहेत विंटरचे. तर ते त्यानंतर मग मी चहा वगैरे घेतला. चहा मांडून ठेवलेला होता माझ्यासाठी, तर मग मी तो घेतला. चहा वगैरे घेऊन झाल्याच्या नंतर मग डबल मी तिथे स्टडी करायला बसली. मी चुलीपाशी स्टडी करत होते, कारण आतमध्ये ना खूप थंडी लागत होती. त्यामुळे मस्त चुलीपाशी बसली आणि स्टडी पण तिथंच करत होते मी. तर मला काही तर थोडं वाचायचं होतं. ह्या ना माझा जुना व्हिडिओ आहे ना, तर लक्षात नाही माझं की मी कशाबद्दल लिहित होते. तर जे मी लिहित आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. तर मी आता पहिले लिहून घेतलं होतं. तर माझा पेपर होता ना, तर त्यामुळे मी रिवाईज करून पुन्हा ते लिहायला ट्राय करत होते. तर हे सगळं काही माझं चालू होतं. माझं थोडं अर्धं रिवाईज झाला, अर्धा चॅप्टर रिवाईज झाला. त्यानंतर मग मी आणखी रिवाईज करत होते. तर मी आता बघत होते की मला काय रिवाईज करायचं आहे. तर कारण 2-3 टॉपिक तर माझे झाले होते रिवाईज करून. तर आता मी दुसरं टॉपिक काढलेलं आहे, तर ते रिवाईज करत होते. आमचं ना कॉलेज खूप लेट स्टार्ट झालं. अगोदर कॉलेज स्टार्ट झालं, त्यानंतर मग लगेच 1-1.5 महिन्यात ना आमचे आता हे जे विंटर पेपर आहे ना ते घेण्यात आले. तर त्यामुळे ना एवढा गोंधळ झाला आणि लगेच म्हणजे 1-1.5 महिन्याच्या आतमध्येच बुक्स पण अवेलेबल झाले. पहिले बुक्स पण नव्हते माझ्याकडे. तर नंतर ते बुक्स मधलं वाचणं वगैरे खूप हे चाललं होतं. त्यामुळं ना स्टडी थोडा माझा राहूनच गेला, पण तरी मी पेपरपर्यंत पूर्ण केला. मी दाखवते मी काय काय रिवाईज केलं. तर मी हे लॉजिक युनिटपासून रिवाईज केलं. जे की माझं कम्प्युटर आर्किटेक्चर किंवा मग मॅथ्स वगैरे हे जे काही टॉपिक आहे ना, त्यामधले थोडे क्वेश्चन घेऊन मी ते बुकमध्ये लिहिले. कारण पेपरला थोडेच दिवस बाकी होते. तर म्हणून मग मी एक पॉईंट वगैरे किंवा मग काय लिहायचं काय नाही ते सर्व त्यामध्ये लिहून घेतलं, जे काही माझ्या लक्षात होतं. त्यानंतर मग मी थोडी फ्रेश वगैरे झाले, आंघोळ वगैरे केली. दुपारी मी स्टडीच नाही केला. तर मग आता हे रात्रीचा व्हिडिओ आहे, मी रात्री शूट केलेला. तर आता पुन्हा मी मॅथ्सच्या टॉपिकवर लिहिते, काही क्वेश्चन घेऊन ते सॉल्व करत आहे. कारण आर्किटेक्चरचं तर मी मॉर्निंगलाच केलं होतं. तसे मी 2-3 युनिट त्यामध्येच टाकले. तर आता मी रात्री कारण मॅथ्स मला येत नाही, मला थोडं कठीण जाते. तर त्यामुळे मी आता त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करत आहे.
तर आता माझा इथे स्टडी वगैरे झालाच आहे, ऑलमोस्ट झालाच पूर्ण. तर बस एवढाच माझा आजचा व्हिडिओ होता. आवडला तर नक्की लाईक कराल आणि भेटू आता उद्या.